या लेक्चर मध्ये आपण फक्त प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. प्रेझेंट टेन्स टेन्सेस नुसार. सो सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तर हे चार वेगवेगळे टेन्सेसचे प्रकार आणि त्याचा यूज कधी केला जातो आणि त्याचे मराठी अर्थ. असं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आपण आज याचा अभ्यास करणार आहोत. तर सुरू करूया. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज करतात ते आपल्याला माहित हवं. नियमितपणे घडणाऱ्या गोष्टी किंवा घडणाऱ्या क्रिया सांगताना आपल्याला त्याचा वापर करता येतो. म्हणजे आय गो टू ऑफिस, मी रोज ऑफिसला जातो किंवा जाते. आय स्टडी इन द इव्हनिंग, मी संध्याकाळी अभ्यास करतो. हे जे नियमितपणे, गरजेचं नाहीये रोज, नियमितपणे घडलं पाहिजे. 4 दिवसांनी, महिन्यातून एकदा, 4 महिन्यांनी एकदा, वर्षातून एकदा, 4 वर्षांनी एकदा, जसं की लीप इयर असतं. तर ते नियमितपणे घडलं पाहिजे, तेव्हा आपल्याला हा काळ वापरता येतो. किंवा तुम्हाला एखादी व्यक्ती जी आहे तर तिचं जी सवय असते, वागण्याची जी पद्धत असते, तेव्हा पण आपल्याला हे यूज करता येते. त्याला आपण म्हणतो हॅबिट. तर सवयीच्या ज्या क्रिया आहेत, जसं की तो हळू बोलतो, ही स्पीक्स स्लोली, तो खूप भरभर चालतो, ही वॉक्स फास्ट. तो ज्या एखाद्याच्या सवयी आहेत तर त्या सांगताना पण आपल्याला हा काळ वापरता येतो. तर ह्या काळ वापरण्याचे काही गोष्टी आहेत जे तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. नियमितपणे घडणाऱ्या गोष्टी आणि एखाद्याची सवय सांगताना आपल्याला हे यूज करता येतं. तर पहिलं वाक्याचं आपण उदाहरण बघूया. आय राईट, मी लिहितो. आता मी मुद्दाम ते वाक्य छोटं ठेवलंय जेणेकरून पटकन समजेल तुम्हाला, कारण त्यात क्रियापद महत्वाची आहेत. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर क्रियापद मी तेच ठेवले. राईट, रायटिंग, रिटर्न. क्रियापद महत्वाचं आहे या सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये. तर इथे क्रियापद आहे पहिल्या प्रकारचं, म्हणजे V1 ज्याला आपण म्हणतो, किंवा बेस फॉर्म ऑफ वर्ब. क्रियापदाचं बेस फॉर्म म्हणजे ते मूळ रूप आहे त्याचं राईट. राईट आहे तसंच आपण यूज केलंय. त्याला ING, ED किंवा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आपल्याला बदल करायचा नाही. आय राईट, मी लिहितो. लक्षात राहत नाही टेन्सेस बऱ्याचदा, तर आपण त्याच्या नावावरून त्याला लक्षात ठेवू शकतो. सिंपल. सिंपल म्हणजे साधा वाक्याचा प्रकार की आय नंतर हेल्पिंग वर्ब नाही, आणि जर नाही, हॅव हॅज नाही, वॉज वर किंवा कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब दिसत नाही. आणि क्रियापद ही एकदम सिंपल आहे, त्याला ING वगैरे प्रत्यय लागलेला नाही. त्याच्या नावावरून आपण त्याला लक्षात ठेवूया. सिंपल प्रेझेंट टेन्स. करता आहे, करतानंतर लगेच क्रियापद यूज झालं. यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, ती म्हणजे जर करता एक वचनी असेल, जसं की ही, शी, इट किंवा ह्या तिघांचं नावही जरी आपण घेतलं, एकच नाव असेल, सिंग्युलर नाउन, तर आपल्याला ह्यांच्या नंतर यूज करताना जे व्हर्ब आहे, कुठलंही व्हर्ब जे असेल तर ते व्हर्बला आपल्याला एस किंवा ES प्रत्यय लावायचा. एस किंवा ES हे आपल्याला लक्षात ठेवायचं. जसं ही असेल तर ही राईट्स असं आपल्याला घ्यावं लागेल. आय राईट, ही राईट्स. कुठलाही व्हर्ब असेल तर त्याला एस किंवा ES प्रत्यय लागतो. ES कधी लागणार ते त्या क्रियापदाच्या प्रकारानुसार डिपेंड आहे. जसं की इट गो, गो असेल तर आपल्याला तो शब्द ओवर संपला, तर आपल्याला इथे यूज करायचं ES, इथे एस येत. तर हे थोडंसं प्रॅक्टिसने आपल्याला लक्षात येईल. प्रेझेंट टेन्स मधला जो पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, यात लक्षात ठेवण्यासारख्या या सगळ्या गोष्टी आहेत. पहिलं तर नियमित आणि सवयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगताना आपल्याला हा वापरायचा आहे. आणि दुसरी लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आहे की जेव्हा तृतीय पुरुष एकवचनी करते, थर्ड पर्सन सिंग्युलर, तर तेव्हा आपल्याला व्हर्ब नंतर एस किंवा ES यूज करायचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट सिंपल प्रेझेंट टेन्स. आता जाऊया थोडासा सोपा वाक्याचा प्रकार आहे. आपल्याला बऱ्याचदा ह्या प्रकारचे वाक्य पटकन जमतात, आपण सहज लिहितो. तो आहे कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्सची जी एक लक्षात ठेवण्याची किंवा विशेष अशी गोष्ट आहे की ING असलेलं क्रियापद येतं. आता क्रियापदाला ING आपल्याला जेव्हा यूज करायचं, तो व्हर्ब आहे ING सोबत आलं तर ते कधीही एकटा येत नाही, तर त्याला काहीतरी हेल्प लागते. हेल्पिंग व्हर्ब ज्याला आपण म्हणतो है ना. तो काय येणार इथे आपल्याला घ्यायचं आहे एम किंवा इज किंवा आर. सो हे आहे कंटिन्युअस टेन्सचं वैशिष्ट्य की आपल्याला हेल्पिंग वर्ब, टू बीचे हेल्पिंग वर्ब प्रेझेंट टेन्सचे, त्याच्यानुसार आपल्याला ING यूज करता येते. तो पहिलं वाक्य आहे ही इज रायटिंग, तो लिहित आहे, तो लिहित आहे. तर हा इज जो आहे तो आहे टेन्स इंडिकेटर, म्हणजे काळदर्शक.
म्हणजे आपल्याला इथे हे कळतं की हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य, म्हणून आपण त्यांना टेन्स इंडिकेटर किंवा हेल्पिंग वर्ब म्हणू शकतो. जर आपण इजच्या जागी वॉज घेतलं तर टेन्स चेंज होईल, ही वॉज रायटिंग, आणि सहजपणे तुम्ही सिंपल कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स करू शकता. ओके, सो कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला घ्यायचं अॅमिजार सोबत आयएनजी. आयएनजी म्हणजेच कंटिन्युअस टेन्स, त्याचं वैशिष्ट्य आहे कंटिन्युटी, म्हणजे सातत्य दाखवताना आपल्याला ते यूज करायचं आहे. ही इज रायटिंग म्हणजे तो लिहित आहे. आणि सेकंड थोडंसं ट्रिक आहे लक्षात ठेवायला, क्रियापद जे असतात कंटिन्युअस टेन्सेस मध्ये, क्रियापद जे आहे ते नेहमी त या अक्षरावर संपतात. म्हणजे तुम्हाला जिथे त दिसेल तिकडे घ्यायचंय आयएनजी. लिहित रायटिंग, गात आहे सिंगिंग, पोहत स्विमिंग, लिहित, जिथे त येईल ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायला. क्रियापद जेव्हा त वर संपतं तर आपल्याला तिथे आयएनजी घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. सो ही एक ट्रिक आहे, हे लक्षात ठेवण्याची. सो दिस इज कंटिन्युअस टेन्स. पुढे आहे परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स कधी यूज करणार, जेव्हा एखादी गोष्ट घडून गेली आहे, पूर्ण झाली ऍक्शन. परफेक्ट टेन्सचं वैशिष्ट्य आहे की तिथे आपल्याला घ्यायचं क्रियापदाचं तिसरं रूप, त्याला म्हणतात V3 किंवा पास्ट पार्टिसिपल पण पण म्हटलं जातं. तो आपल्याला तिथे ते यूज करायचं आहे. हे सांगतं की ती ऍक्शन जी आहे ती घडून गेली आहे, म्हणजे संपली आहे. जसं की आय हॅव रिटन, मी लिहिलं आहे. आय हॅव टॉट, मी शिकवलं आहे. दे हॅव कम, ते आले आहेत. तर ती कुठलीही पण जी कुठली ऍक्शन आहे, जी क्रिया आहे ती घडली आहे, तेव्हा आपल्याला ते यूज करायचं. तर याचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला इथे हॅव किंवा हॅज. आता हॅव हॅज का, कारण आपण बघतो प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये दोन आहेत, हॅव आणि हॅज. त्यांच्यासोबत काय यूज करायचं आहे, क्रियापदाचं तिसरं रूप V3. हे याचं आहे वैशिष्ट्य. नेहमी आपल्याला हॅव हॅज, अॅमिजार सोबत आयएनजी वापरता येतं, हॅव हॅज सोबत V3 वापरता येतं. ओके, सो V1 त्याच्यानंतर VING आणि V3 इकडे आपल्याला यूज करायचं. ओके, सो वाक्य बघूया. वी हॅव रिटन, आम्ही लिहिले आहे, म्हणजे लिहिण्याची जी ऍक्शन आहे ती पूर्ण झाली आहे. प्रेझेंट टेन्स त्यातलं परफेक्ट टेन्स आपल्याला हा सांगतो की जेव्हा आपण परफेक्ट टेन्स यूज करायचं तेव्हा ते ऍक्शन जी आहे ती घडून गेली आहे, ती संपली आहे. तरी आपल्याला आहेच म्हणायचं, कारण आपण तो रेफरन्स देताना सांगतो. ओके, सो दिस इज हाऊ वी यूज परफेक्ट टेन्स. आणि शेवटचा टेन्स आहे परफेक्ट कंटिन्युअस. आपल्याला हे दोन्ही टेन्स तिथे दिसतात, परफेक्ट आणि कंटिन्युअस. कंटिन्युअसचं वैशिष्ट्य काय होतं की तिथे आयएनजी येतो, आणि परफेक्ट टेन्स तिथे हॅव हॅज सोबत V3 येतो. सो हे हॅव हॅज आणि हे V3 आहे, आणि हे टू बीचं फॉर्म आणि आयएनजी आहे. आता थोडंसं किचकट भाग आहे, थोडंसं डीप ग्रामर ज्याला आपण म्हणूया. परफेक्ट आणि कंटिन्युअस हे दोन्ही प्रकार आपल्याला या टेन्स मध्ये शिकायला मिळतात. जसं की हॅव, बीन. बीन काय आहे, V3चं आहे टू बीचं. ओके, हे आपल्याला माहित असं समजलं नाही तरी चालेल, फक्त ऐकण्यात किंवा लक्षात समजून घेण्याचा प्रयत्न करा. हॅव आणि बीन हा आहे परफेक्ट टेन्स. ओके, आणि आपण म्हटलं टू बीच्या रूपांसोबतच आयएनजी घेता येतो. मग बीन आहे टू बीचं रूप आणि हे त्याच्यासोबत आयएनजी, म्हणजे हा परफेक्टचा हा एवढा भाग आहे आणि कंटिन्युअसचा हा एवढा भाग आहे. म्हणजे त्यामध्ये दोनही प्रकार जे आहेत ते सामावलेले आहेत. दे हॅव बीन रायटिंग. आता हा काळ कधी वापरायचा, अनेक वेळा, अनेक काळापासून किंवा अनेक तासांपासून, अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून जेव्हा एखादी क्रिया, जेव्हा एखादी घटना चालू असेल, कुठलीही ऍक्शन, तेव्हा आपल्याला ह्या प्रकारचे वाक्य वापरायचं. जसं की आय कॅन से आय हॅव बीन टीचिंग, मी खूप वर्षांपासून शिकवत आलेली आहे. दे हॅव बीन रायटिंग, ते खूप वेळापासून लिहित आलेले आहे. सो ही जी वाक्याचे हे जे वाक्याचे प्रकार आहे ते आपल्याला जर एखादी ऍक्शन आहे ती खूप वेळापासून चालू असेल तर आपल्याला हे वापरायचं आहे. तर याचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्याला याची सुरुवात ही प्रेझेंट टेन्सचं आहे, म्हणून आपल्याला घ्यायचंय हॅव किंवा हॅज, त्याच्यासोबत घ्यायचंय बीन, हे कंपल्सरी आहे. प्लस आपल्याला इथे वर्बचा आयएनजी असलेला फॉर्म घ्यायचा, वर्ब सोबत आपल्याला घ्यायचंय आयएनजी. दिस इज कंपल्सरी. हे त्याचं वेगळेपण आहे. ओके, त्या व्यतिरिक्त जर आपल्याला हॅव हॅज असेल तर वर्ब सोबत आयएनजी यूज करता येत. हॅव हॅज नंतर आयएनजी येत नाही, पहिले हॅव हॅज नंतर V3 येत. ओके, सो हा परफेक्टचा भाग आहे एवढा इथपर्यंत परफेक्ट, आणि हा एवढा आहे कंटिन्युअस टू बी सोबत आयएनजी. सो
दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर इझिली हाऊ टू स्टडी टेन्सेस. तर आज आपण पाहिलं प्रेझेंट टेन्स. प्रेझेंटचे चारही पार्ट, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पास्ट टेन्स. तोपर्यंत दुसऱ्या